हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामध्ये कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर कॉल करा. आजचा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC सरळ सेवा भरती परीक्षा अपडेट, बिग अपडेट म्हणेल मी, खुश खबर म्हणेल. 2023 मध्ये जाहिरात आली होती. त्याची आता एक्झामची डेट फिक्स झालेली आहे. मित्रांनो, हे परिपत्रक आहे. पहिल्यांदा परिपत्रक पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, त्रिशूल गोल्ड फील्ड, फ्लॅट नंबर 34, सरोवर विहार समोर, CBD बेलापूर, नवी मुंबई. मित्रांनो, हे परिपत्रक आहे. परिपत्रक निघाला आहे 3 जून 2026 आणि सरळ सेवा भरती करिता चाळणी परीक्षा आयोजनाबाबत, याचा अर्थ की जे 2023 मध्ये जाहिरात आली होती 114 115 त्याबद्दलची ही बिग अपडेट आहे. मित्रांनो, संदर्भ जाहिरात क्रमांक दिलेला आहे. सरळ सेवा भरती करिता खालील नमूद संवर्गाच्या प्रसिद्ध जाहिरातीस अनुसरून संगणक प्रणाली आधारित यानी की ऑनलाईन प्रणाली आधारित परीक्षा संवर्गाच्या नावासमोर नमूद केलेल्या ठिकाणी दिनांक व वेळ आयोजित करण्यात येईल. मित्रांनो, ही परिपत्रक आहे. इथं सगळ्या गोष्टी स्पष्ट रूपामध्ये दिलेल्या आहेत. जाहिरात क्रमांक 48 2023 मध्ये आलेली. पहिल्यांदा जाहिरात क्रमांक पाहून घेऊया. जाहिरात क्रमांक 49 2023 मध्ये, जाहिरात क्रमांक 114 2023 मध्ये, जाहिरात क्रमांक 115 2023 मध्ये, जाहिरात क्रमांक 49 2023 मध्ये, जाहिरात क्रमांक 49 2023 मध्ये. त्या ठिकाणी हे सहाय्यक प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ. परीक्षेचे ठिकाण आहे मुंबई. परीक्षेचा दिनांक आहे 4 जुलै 2026. आज परिपत्रक आलेला आहे आणि पुढल्या 4 जुलैला 1 महिन्यानंतर परीक्षा होणार आहे. मी बार बार तुम्हाला सूचित करत होतो की मित्रांनो, अभ्यास करा. MPSC ची जाहिरातीची डेट यानी की परीक्षेची डेट कधी बी येऊ शकते आणि पुढे 1 महिना तुम्हाला वेळ दिला जाऊ शकतो. तसंच झालेलं आहे. सामायिक चाचणी परीक्षा दुपारी 1:30 ते 2:30 वाजेकोणा, हे लक्षात ठेवा. तुम्हाला माहित असेल निगेटिव्ह सिस्टीम आहे या पेपरमध्ये. यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास खूप खूप कठोर आणि चांगला असला पाहिजे. मित्रांनो, 49 जाहिरात सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ. सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी, महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ. मुंबई येथे परीक्षा आणि पुणे येथे आहे. 4 जुलैला परीक्षा होणार आहे. सामायिक चाचणी परीक्षा दुपारी 4:30 ते 5:30. फक्त वेळ चेंज आहे, हे लक्षात ठेवा. 49 115 जाहिरात अधिव्यक्ता इंग्रजी यानी की ज्युनियर अधिव्यक्ता आणि असिस्टंट प्रोफेसर दोन्ही बट ग शिक्षण सेवा, या दोन्हीसाठी सहयोगी प्राध्यापक उपकरणीकरण अभियांत्रिकी, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षण सेवा गट अ. मुंबई येथे परीक्षा आहे. फक्त पुणे आणि मुंबई येथे अधिव्यक्ता इंग्रजी महाराष्ट्र सेवा आयोग गट ब ची एक्झाम होणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओचं सविस्तर विश्लेषण आपण खाली पाहणार आहात. सरिता बांदेकर देशमुख, सहसचिव दक्षता धोरण व संशोधन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. मित्रांनो, या व्हिडिओला, या परिपत्रकाला सोप्या भाषेत आपण समजून घेणार आहात. तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नमस्कार मित्रांनो. आजच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या सत्रात तुमचे खूप खूप स्वागत. आजचा व्हिडिओ जो आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकत्याच आलेल्या एक अत्यंत महत्त्वाच्या प्रसिद्धीपत्राबद्दल सविस्तर आणि सरळ सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, हे परिपत्रक 3 जून 2026 रोजी काढण्यात आलेले आहे. तर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. परिपत्रकाचा मुख्य विषय, सर्वात आधी आपण पाहूया की हे परिपत्रक नेमके कशासाठी. या परिपत्रकात मुख्य विषय आहे सरळ सेवा भरती करिता चाचणी परीक्षा आयोजनाबाबत. आयोगाने काही जुन्या जाहिरातीच्या परीक्षेच्या तारखा आणि वेळापत्र जाहीर केलेला आहे. या जाहिरातीचे क्रमांक खाली प्रमाणे आहेत. ॲडव्हर्टाइज क्रमांक, जाहिरात क्रमांक 18 2023, जाहिरात क्रमांक 49 2023, जाहिरात क्रमांक 114 इंग्रजी अधिव्यक्ता 2023, जाहिरात क्रमांक 115 2023. मित्रांनो, सर्वात महत्वाची बाब म्हणजे या सर्व चाचणी परीक्षा संगणक प्रणाली आधारित असणार आहेत. म्हणजेच ही एक ऑनलाईन परीक्षा CBT असेल. मित्रांनो, तुम्ही MPSC जाहिरात क्रमांक 114 आणि 115 तर आलेली आहे इंग्रजीची, हे लक्षात ठेवा. हिंदीची, मराठीची, बाकीच्या 35 विषयाची जाहिरात 100% येणार. आणि की परीक्षेची डेट येणार म्हणजे येणार. आता समजून घेऊया की कसं. मित्रांनो, तुम्ही पाहिलं असेल की यामध्ये 115 फक्त इंग्रजी एकच विषय आहे, परंतु बाकीचे सगळे टेक्निकल विषय आहेत.
परंतु तसाच आर्ट्स फॅकल्टी मधला मराठी किंवा हिंदी विषय पुढच्या 1-2 परिपत्रकात, 1-2 दिवसाच्या या 8 दिवसाच्या परिपत्रकामध्ये ती जाहिरात येऊ शकते. वेगवेगळे परिपत्रक पडू शकतात, त्यांची एक्झाम. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी खूप अशा नाही आहेत, खूप कमी प्रमाणात विद्यार्थी आहेत. मी हिंदीचं सांगू तर तुम्हाला फक्त 1,500 विद्यार्थी आहेत. 5 जागेसाठी 1,500 विद्यार्थी. मित्रांनो, त्यातले काही विद्यार्थी ज्यांनी फॉर्म भरला असेल परंतु त्यांना माहिती पण नसेल, मी माहिती करून देण्याचं काम करत आहे. एमपीएससी जाहिरात क्रमांक 114 आणि 115 सहाय्यक प्राध्यापक गट अ, अधिव्यक्ता गट ब पदाकरिता. विषय हिंदी. विषय कुठला? हिंदी. फुकट नोकरी. मित्रांनो, फक्त तुम्हाला 3,000 मध्ये फ्री मध्ये नोकरी लागते. अजून काय पाहिजे? ज्या मित्रांना एमपीएससी द्वारे नोकरी लागते, क्लास 1 ची पोस्ट आहे आणि तो विद्यार्थी जो आहे तो पुढे चालून जेडी सुद्धा बनू शकतो, शिक्षक संचालक सुद्धा बनू शकतो. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. विषय हिंदी करता संपूर्ण विशेष कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. सेट नेट एमपीएससी दोन्ही करिता, पेपर 1 आणि 2 करिता आणि हे कोर्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. मित्रांनो, या कोर्समध्ये तुम्हाला दिलं काय जाईल? खूप 7 ते 8 महिन्यापासून आम्ही क्लास घेत आहात. मित्रांनो, जे विद्यार्थी माझ्यासोबत आता बी आहेत क्लासमध्ये, त्यांची खूप चांगली तयारी चालू आहे. तुम्ही वेळ वाया घालू नका. 1 महिन्यामध्ये तुम्ही गोंधळून जाऊ नका. काय करायला पाहिजे त्याचं पण नियोजन आमच्याकडे आहे. 1 महिन्यामध्ये तुम्ही कशी परिपक्व बनाल याची पण गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो. हे लक्षात ठेवा. निगेटिव्ह सिस्टम इसका याचा अर्थ असा होतो की तुम्हाला ठाम उत्तर माहित असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता, नाहीतर नाही. तर तुम्हाला या कोर्समध्ये काय दिलं जाईल? सर्व घटकांचे पीडीएफ स्वरूपात नोट्स दिले जातील. सर्व घटकांचे रेकॉर्डेड नव्याने अभ्यासक्रम सहित समाविष्ट रेकॉर्डिंग क्लास घेतलेले आहे, त्याची लिंक दिली जाईल. सर्व घटकांचे युनिटचे लाईव्ह लेक्चर घेतले जातील. परीक्षा अभिमुख प्रश्न विश्लेषण असेल. सर्वांसाठी 10 टेस्ट सिरीज असतील. कारण का टेस्ट सिरीज मध्ये तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता. एका टेस्ट सिरीज मध्ये 100 प्रश्न आहेत. किती? 100 प्रश्न आहेत मित्रांनो. तर तुम्ही एमपीएससी मध्ये आहात तर तुम्हाला 1000 प्रश्न नाही तर 1100 प्रश्न, कारण का 11 युनिट आहेत तर 1100 प्रश्न तुम्हाला दिले जातील. प्रत्येक रविवारी वैयक्तिक मार्गदर्शन सत्र घेतलं जाईल आणि दररोज लाईव्ह लेक्चर घेतलं जाईल. हे लक्षात ठेवा. अधिक माहितीसाठी हा माझा नंबर आहे, व्हॉट्सअपचा नंबर आहे. तुम्हाला फोन करायचं काय वाटत असेल तुम्ही SMS करू शकता आणि मला सखोल अभ्यास विचारू शकता, परिणामाची हमी विचारू शकता. यशाची खात्री मी तुम्हाला देऊ शकतो, 100% देऊ शकतो. मित्रांनो, फीस आहे फक्त 3,000 रुपये. सेट नेट दोन्ही पेपरसाठी 3,000 रुपये. पेपर 1 साठी घेतला तर 1,700 रुपये. पेपर 2 साठी सेट नेट साठी घेतला तर 2,000 रुपये आणि एमपीएससी साठी फक्त 3,000 रुपये. आम्ही फीस पण खूप कमी प्रमाणात घेत आहात. मित्रांनो, उद्देश आहे की तुम्हाला नोकरी भेटली पाहिजे. गरीबातला गरीब आणि शेतकऱ्यांचा मुलगा एमपीएससी द्वारे लागला पाहिजे. मेहनत करून विद्यार्थी लागला पाहिजे, एवढाच उद्देश आहे. विचार करू नका, अभी नाही तो कभी नाही. विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध आहे. तुम्ही ऑल एक्झाम कट्टा ऍप द्वारे सुद्धा जोडू शकता आणि मला पर्सनली कॉल करून ह्या नंबरवर किंवा मेसेज करून 100% मला फोन करू शकता. अभी नाही तो कभी नाही. करत करत अभ्यास जडमती सुजान होय. ह्या 2 गोष्टींना लक्षात ठेवा, या 2 वाक्यांना लक्षात ठेवा आणि पुढे निर्णय घ्या. तुम्हाला हे परिपत्रक पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि मला विचार करून फोन सुद्धा करू शकता. हे मी पूर्ण इरेज करतो. यस, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. मित्रांनो, पाहूया परीक्षेचे वेळापत्रक, एक्झाम शेड्यूल. आता आपण सविस्तर वेळापत्रक पाहूया जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षेचा दिनांक आणि वेळ स्पष्टपणे समजेल. आयोगाने या परीक्षेची विभागणी काही सामाजिक आणि स्वतंत्र परीक्षेमध्ये केली गेलेली आहे. पहिली सामायिक चाचणी परीक्षा. ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी जाहिरात क्रमांक 48 ते 2023 सहयोगी प्राध्यापक अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी 49 आणि 2023 या पदाकरता होईल. या दोन्ही पदासाठी एक सामायिक परीक्षा घेतली जाईल. परीक्षेचं केंद्र आहे मुंबई येथे. परीक्षेचा दिनांक आहे 4 जुलै 2023. लिहून ठेवा मित्रांनो. या परीक्षेची वेळ आहे दुपारी 1:30 ते 2:30 अशी राहील. दुसरी सामाजिक परीक्षा चाचणी परीक्षा. ही परीक्षा सहाय्यक प्राध्यापक इंग्रजी क्रमांक 114 2023 आणि अधिव्यक्ता इंग्रजी या जाहिरातीचे 115 2014 आणि जाहिरात क्रमांक 14 आणि 15 या पदाकरिता असेल. असिस्टंट प्रोफेसर आणि अधिव्यक्ता या पदासाठी सामायिक चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. ही परीक्षा मुंबई पुणे इथे पुणे सेंटर दिलेलं आहे, या दोन्ही ठिकाणी होईल. ही परीक्षा देखील 4 जुलै 2026 रोजी होईल. परंतु या परीक्षेची वेळ दुपारी 4:30 ते 5:30 अशी असेल. स्वतंत्र चाचणी परीक्षा उपकरणीकरण अभियांत्रिकी संयुक्त प्राध्यापक उपकरणीकरण अभियांत्रिकी जाहिरात क्रमांक 49 2023 या पदाकरिता एक स्वतंत्र परीक्षा होईल. परीक्षेचा ठिकाण आहे मुंबईमध्ये पार पडेल. दिनांक 30 जुलै 2026. मित्रांनो, ही 4 जुलैला आणि दुसरी आहे 30 जुलैला. वेळ आहे दुपारी 2 ते 3 अशी वेळ निश्चित केली गेलेली आहे. स्वतंत्र चाचणी परीक्षा स्वयंचलन अभियांत्रिकी तसेच
सहयोगी प्राध्यापक संचलन अभियांत्रिकी जाहिरात क्रमांक 49/2023 या पदाकरिता देखील वेगळी स्वतंत्र परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा मुंबई पुणे आयोजित केली जाईल. याचाही दिनांक 30 जुलै 2026 असेल. परीक्षेची वेळ दुपारी 2 ते 3 अशी असेल. काही महत्वाच्या सूचना. वेळापत्रक पाहिल्यानंतर आता आयोगाने दिलेल्या काही महत्वाच्या नियमाकडे लक्ष देऊया. जर काही पदासाठी सामायिक परीक्षा कॉमन एक्झाम होत असली तरी परीक्षेतील गुणांचा आधारे प्रत्येक संवर्गातील पदासाठी वर्गनिहाय स्वतंत्र गुणवत्ता यादी मार्क लिस्ट तयार केली जाईल. याचं स्वतंत्र यादीच्या आधारे पुढील निवड प्रक्रिया राबविली जाईल. त्यामुळे सामासिक परीक्षा असली तरी मेरिट लिस्ट वेगळी लागेल याची नोंद घ्या. परीक्षेचा अभ्यासक्रम, सिलेबस आणि निवड प्रक्रियेचे इतर तपशील आयोगाने आपल्या संकेतस्थळावर आधीच प्रसिद्ध केल्याप्रमाणे राहतील. अधिक माहितीसाठी तुम्ही आयोगाच्या या वेबसाईटवर किंवा या संकेतस्थळावर भेट देऊ शकता. सध्या फक्त शहर दिले आहे, परंतु संगणक प्रणाली आधारित परीक्षेचे निश्चित ठिकाण आणि आवश्यक इतर तपशील आयोग स्वतंत्रपणे अवगत करणार आहे. तर मित्रांनो, हे होते MPSC 114-115 कडून निघालेले नवीन परिपत्रक, जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सहसचिव दक्षता धोरण संशोधन सरिता बांदेकर देशमुख यांच्या साहाय्याने नवी मुंबई येथील जारी करण्यात आलेले आहे. तुमच्याकडे परीक्षेसाठी आता मोजकाच वेळ उरलेला आहे. अभ्यासाला गती द्या आणि आयोगाच्या अधिकृत वेबसाईट वेगवेगळे भेट देत राहा. आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्यासोबत आपल्या मित्रांसोबत पाठवा. चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, बरेच विद्यार्थी गोंधळून जातात, हे लक्षात ठेवा. गोंधळून जाऊ नका. जे प्रॉपर तुम्ही अभ्यास या अगोदर 5-7 महिने 7-8 महिने केलेला आहे त्याला तुम्ही सातत्यपूर्ण पुढे नेण्याचा प्रयत्न करा. हे महत्वाचं आहे. गोंधळून जाऊ नका. तुमचा अभ्यास एका महिन्यात सुद्धा होऊ शकतो, हे लक्षात ठेवा. 100% तुम्ही या नंबरला मला कॉल करू शकता आणि माझ्यासोबत जुळू शकता. एवढा आत्मविश्वास घेऊन मी हा व्हिडिओ थांबवतो. खूप खूप आभार.